पहिली भेट मी ऑफकोर्स मी त्याचा नाना पाटेकरचा एक चित्रपट ज्याच्यात गुलाम मुस्तफा हा जेव्हा मी बघितला होता ती कदाचित त्याची माझी पहिली भेट होती, कारण त्याच्या आधी मी त्याला कधी भेटलो नव्हतो. पहिल्यांदा मी त्याला स्क्रीनवरती बघितलं, पण आमची खऱ्या अर्थाने पहिली भेट झाली ती आम्ही दोघंहीच्या जिमला जातो, परुळेकर सरांचं जिम, तिकडे आमची पहिली भेट झाली. सर प्लीज आम्हाला माफ करा. तर प्लीज माफ करा. आणि तिथे पहिली भेट झाली. तिथे तोही रेग्युलरली जिमला यायचा, मी माझ्या एका प्रोजेक्टसाठी जात होतो आणि गप्पा व्हायला लागल्या. त्याच दरम्यान माझ्याकडे त्याच्याकडे एक चित्रपट आला होता जो झाला नाही आणि त्याच्यावर आमचं खूप बोलणं व्हायचं की अरे आपल्याकडे एक पिक्चर आलं होतं पण ते कधी झालं नाही, तर आपण कधी एकत्र काम करणार वगैरे वगैरे वगैरे. मग अशातनंच अजून एक चर्चा सुरू झाली की पण मग आपल्याला एकत्र घेणार कोण, कारण तो सगळ्या फिल्म करतो, तुम्हाला माहिती आहेत कशा असतात त्या, मी करतो त्याही तुम्हाला माहिती आहेत कशा असतात त्या. तर माझ्या फिल्ममध्ये त्याची स्पेस आणि त्याच्या फिल्ममध्ये माझी स्पेसच नव्हती, त्यामुळे आम्हाला दोघांना कोणीतरी एकत्र घेऊन त्याच्या प्रकारचं किंवा माझ्या प्रकारचं चित्रपट करणं शक्य नव्हतं. तर आम्हालाच काहीतरी मार्ग काढणं त्याच्यातनं आवश्यक होतं. राईट, ॲब्सोल्युटली करेक्ट. बोलता 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 एक दिवशी आम्ही विचार केला की अरे असं असं झालं आणि असं असं झालं तर अरे काय मजा येईल यार, आणि मग असं झालं तर काय अरे वाटच लागेल त्याची, आणि मग असं झालं तर, आणि अचानक आमच्या दोघांच्या ट्रेडमिल्स थांबल्या. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि आम्ही म्हटलं अरे सुपर आहे, आत्ता आपण जे बोलता बोलता बोललो ते ॲक्च्युली गोष्ट आहे आणि तुझी आणि माझी गोष्ट आहे, अरे इंटरेस्टिंग आहे. मग आम्ही भेटत राहिलो, बोलत राहिलो, ते डेव्हलप करत राहिलो आणि आमच्या लक्षात आलं की काहीतरी गमतीशीर होतं. आणि या सगळ्याच्या मध्ये म्हणजे फुगे हा काही गेल्या वर्ष दीड वर्षात डेव्हलप झालेली गोष्ट नाही आहे. फुगे तेव्हा डेव्हलप झाले जेव्हा ह्याचं दुनियादारी पण आला नव्हता, जेव्हा लोकमान्य पण आला नव्हता आणि जेव्हा कट्यारे आला नव्हता. या तीनही चित्रपटाच्या आधीचा फुगे आहे. तो ह्याच्या नंतर आला हा भाग वेगळा, कारण त्याच्यामध्ये तो अडकला, मी अडकलो, पण फुगे आमच्या डोक्यातनं गेलं.